फ्रेंड्स and welcome back. काल आपण एका व्हिडिओमध्ये डेव्हलपिंग रिटन कम्युनिकेशन ह्याचे 2 पॉइंट्स बघितले होते. त्याच्या पुढचे दुसरे 2 पॉइंट्स आज आपण पाहू. तिसरा जो पॉइंट आहे त्याचं नाव आहे डेव्हलपिंग पॅराग्राफ्स. डेव्हलपिंग पॅराग्राफ्सला सब हेडिंग म्हणून आपण असं म्हणतो, द आर्ट ऑफ बिल्डिंग स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स. म्हणजे पॅराग्राफ डेव्हलप करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर स्ट्रॉंग आर्ग्युमेंट बिल्ड करायचं आहे. त्याच्यामध्ये विविध पॉईंट्स आहेत जे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्या हे लक्षात येईल की हाऊ पॅराग्राफ्स आर डेव्हलप्ड. द फर्स्ट पॉइंट इज अंडरस्टँडिंग द पर्पज ऑफ अ पॅराग्राफ. म्हणजे काय, पॅराग्राफचा उद्देश समजून घेणे. What is the purpose of the paragraph? कारण का, a paragraph focuses on one main idea and explains it clearly. बरोबर, एक मेन आयडिया फोकस करतो आणि त्याला क्लिअरली एक्सप्लेन करतो. इट हेल्प्स ऑर्गनाइज थॉट्स सो दॅट द रीडर कॅन अंडरस्टँड इट इझिली. ऑर्गनाइज केलेला थॉट असतो ज्याच्यामुळं वाचकाला ते व्यवस्थितपणे समजायला सोपं जातं. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे टॉपिक सेंटेन्सेस. द फर्स्ट सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ शुड इंट्रोड्यूस इट्स मेन आयडिया. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पहिल्या वाक्यानं काय इंट्रोड्यूस केलं पाहिजे. इट शुड इंट्रोड्यूस द मेन आयडिया. कारण का, इट गिव्स रीडर्स अ क्लिअर सेन्स ऑफ व्हॉट टू एक्सपेक्ट. आता पुढं काय येणार आहे हे कळावं, म्हणजे इट गिव्स द सेन्स टू द रीडर्स. तिसरा मुद्दा जो आहे तो स्टिअरिंग क्लिअर ऑफ कॉमन पिटफॉल्स. म्हणजे काही जे पिटफॉल्स असतील ते काढून टाकणे. समजा, अ फ्रॅगमेंट इज अन इनकम्प्लीट थॉट. ए रन ऑन इज टू लॉंग इफ इट डझंट हॅव प्रॉपर पंक्च्युएशन्स. आणि ह्या दोन्हीही गोष्टी मग आपण काय केलेल्या पाहिजेत, रिमूव्ह केल्या पाहिजेत. ठीक. त्याच्यानंतर रिवाइज and edit. Editing helps remove mistakes and improve clarity. Editing का करायचं, तर मिस्टेक्स निघून जातात आणि क्लॅरिटी वाढते. Revising ensures that ideas flow smoothly and logically. आयडियाज कशा गेल्या पाहिजेत, स्मूथ आणि लॉजिकली गेल्या पाहिजेत. नेक्स्ट पॉइंट आहे युनिटीचा. युनिटी म्हणजे काय, ऑल सेंटेन्सेस इन अ पॅराग्राफ शुड सपोर्ट द मेन आयडिया. सगळ्या सेंटेन्सेसनं काय केलं पाहिजे, तर दे शुड सपोर्ट द मेन आयडिया. अनरिलेटेड डिटेल्स शुड बी रिमूव्ड टू मेंटेन द फोकस. समजा रिलेटेड नसलेले डिटेल्स घातले तर फोकस काय होतं, दुसरीकडं जातं. म्हणून ते नसलेले बरे. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो लेंथ ऑफ द पॅराग्राफ. अ पॅराग्राफ शुड बी लॉंग इनफ टू एक्सप्लेन एन आयडिया बट नॉट सो लॉंग दॅट इट बिकम्स कन्फ्युजिंग. खूपच लांब नसावा किंवा खूप शॉर्ट पण नसावा. काय असलं पाहिजे मग, इट शुड बी द बॅलन्स्ड वन. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे कन्क्लुडिंग सेंटेन्सेस. Sentences in fact is wrong. Concluding sentence. The last sentence of a paragraph should summarize the main point. शेवटच्या सेंटेन्सनं काय केलं पाहिजे, मुख्य पॉइंटला समराइज केलं पाहिजे. किंवा इट शुड प्रोव्हाइड अ स्मूथ ट्रान्झिशन टू द नेक्स्ट आयडिया. म्हणजे दुसऱ्या आयडियाकडे सहजपणे ते सेंटेन्स तुम्हाला घेऊन गेलं पाहिजे. अँड द लास्ट पॉइंट इज ट्रान्झिशन बिटवीन पॅराग्राफ्स. ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण, एकाकडून दुसऱ्याकडे जाणं, एका पॅराग्राफमधून दुसऱ्या पॅराग्राफमध्ये जाणं वगैरे. त्याच्यामुळं काय होतं, ट्रान्झिशन कनेक्ट आयडियाज बिटवीन पॅराग्राफ्स सो दॅट द रायटिंग फ्लोज स्मूथली. वर्ड्स लाईक हावेवर, देअरफोर अँड इन ॲडिशन हेल्प क्रिएट अ लॉजिकल कनेक्शन. म्हणून आपण असे शब्द वापरले पाहिजेत. कसे, लाईक हावेवर, देअरफोर, इन ॲडिशन, बिसाइड्स, सो ऑन अँड सो फोर्थ. So this was about developing paragraphs.
कुठकुठले पॉईंट आपण बघितले, मुख्य पॉईंट्स: अंडरस्टँडिंग द पर्पज ऑफ अ पॅरेग्राफ, टॉपिक सेंटेन्सेस, स्टिअरिंग क्लिअर ऑफ कॉमन पिटफॉल्स, रिवायझिंग अँड एडिटिंग, युनिटी, पॅरेग्राफ लेंथ, concluding sentences, and transition between paragraphs. Now we'll move on to the next point, that is mastering punctuations. This is the most important point. खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण का mastering punctuations is the art of precision in writing. व्यवस्थितपणे लिहिण्याची कला जर तुम्हाला अवगत करून घ्यायची असेल तर ती कशाच्यावरून येते? पंक्च्युएशन्स वरून. पंक्च्युएशन्स म्हणजे काय? विरामचिन्हे. ठीक आहे. आता किती पंक्च्युएशन्स आहेत त्याचं आपण जरासं माहिती घ्यायचा प्रयत्न करू, एकानंतर एक आपण समजून घेऊ. नंबर 1 आहे पीरियड. पीरियडलाच आपण काय म्हणतो? फुल स्टॉप. त्याची खून काय आहे? डॉट. काय असतं हा? अ पीरियड इज यूज टू मार्क द एंड ऑफ अ सेंटेन्स. कशासाठी वापरतो आपण? सेंटेन्सचा एंड मार्क करण्यासाठी. इट हेल्प्स सेपरेट आयडियाज अँड गिव्स द रीडर अ चान्स टू पॉज बिफोर मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट थॉट. बरोबर आहे. म्हणजे थांबतो आपण थोडा वेळ आणि मग पुढच्या विचाराकडे चालतो, अशा प्रकारे. उदाहरणच बघायचं म्हणलं तर आय लव्ह रीडिंग बुक्स, फुल स्टॉप, they take me to different worlds. म्हणजे 2 आयडिया झाले. आय लव्ह रीडिंग बुक्स, they take me to different worlds, अशा प्रकारे. नेक्स्ट पंक्च्युएशन मार्क जो आहे त्याला आपण म्हणतो कॉमा. अ कॉमा इज यूज टू सेपरेट आयटम्स इन अ लिस्ट. एखाद्या यादीत आयटम्स असतील तर त्यांना आपण सेपरेट करण्यासाठी कॉमाच्या मदतीनं करतो. सो अ कॉमा इज यूज टू सेपरेट आयटम्स इन अ लिस्ट, मेकिंग सेंटेन्सेस क्लिअर. फॉर एक्झाम्पल, उदाहरणच बघायचं असेल तर नीट लक्ष द्या. आय बॉट ॲपल्स, बनानाज, ऑरेंजेस अँड ग्रेप्स. दर इज कॉमा आफ्टर ॲपल्स, बनानाज अँड इवन आफ्टर ऑरेंजेस. काही वेळी तो ऑरेंजेस नंतर दिला जात नाही, काही वेळी दिला जातो. इट इज ऑल्सो यूज टू ॲड पॉज इन लॉंग सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, आफ्टर द मीटिंग, कॉमा, वी वेंट आउट फॉर लंच, अशा प्रकारे. द नेक्स्ट इज द सेमिकोलन. अ सेमिकोलन कनेक्ट्स 2 क्लोजली रिलेटेड सेंटेन्सेस विदाउट युजिंग अ कंजंक्शन. म्हणजे एखादं कंजंक्शन न वापरता 2 एकमेकाशी संबंधित असलेली वाक्य जोडण्यासाठी आपण सेमिकोलनचा वापर करतो. उदाहरणात पाहायचं असेल तर आय वॉन्टेड टू गो फॉर अ वॉक, आता सेमिकोलन देऊ आणि पुढं लिहू इट वॉज अ ब्युटिफुल डे. दुसरं काय आहे? सेमिकोलन कॅन ऑल्सो बी यूज्ड इन कॉम्प्लेक्स लिस्ट्स. फॉर एक्झाम्पल, आय हॅव लिव्ड इन पॅरिस, कॉमा, फ्रान्स, सेमिकोलन, लंडन, कॉमा, इंग्लंड, अँड सेमिकोलन, रोम, कॉमा, इटली. I hope you have understood this point. Then there is colon. A colon is used to indicate a list, explanation or quotation. कशासाठी? To introduce a list, एखादी लिस्ट, एखादं स्पष्टीकरण किंवा एखादं कोटेशन देण्यासाठी त्याच्या अगोदर आपण कोलन वापरतो. फॉर एक्झाम्पल, शी पॅक्ड 3 things, कोलन, अ बुक, अ जॅकेट अँड अ वॉटर बॉटल. इट इज ऑल्सो यूज्ड इन टाइम फॉर्मॅट्स. फॉर एक्झाम्पल, द ट्रेन लीव्स ॲट 5:30, सो वी पुट अ कॉलन बिटवीन 5 and 30. त्याच्यानंतरचं पंक्च्युएशन मार्क आहे द डॅश. डॅश इज जस्ट अ लाईन. A dash can be used to add extra information or emphasis. अधिकची माहिती किंवा भर देण्यासाठी आपण डॅश वापरतो. फॉर एक्झाम्पल, she finally reached her goal dash after years of hard work. लक्षात द्यायला, she finally reached a goal after years of hard work. It can also replace parenthesis from informal writing. parenthesis म्हणजे कंसात काही ज्या आपण गोष्टी लिहितो त्यांच्या जागी पण आपण हे डॅशेस वापरू शकतो. उदाहरणार्थ इथं बघा, द बुक वन ऑफ माय फेवरेट्स डॅश वॉज रिटन इन 19th century.
पुढचा मुद्दा आहे कोटेशन मार्क्स. कोटेशन मार्क्स आर यूज टू शो समवन्स एक्झॅक्ट वर्ड्स. उदाहरणार्थ, शी सेड, double inverted commas, I'll be there soon, double inverted commas, close. Now these quotation marks are also used for titles of short works like poems or articles. Udaharnarth, I read an interesting article titled The Future of AI. The Future of AI ह्याला आपण quotation marks मध्ये लिहितो. Next आहे apostrophe. An apostrophe is used to show possession. For example, this is Sarah's book. It is also used in contractions, contracted forms. For example, do not is written as don't and it is written as it's. And the last one is parenthesis. Parenthesis is also called brackets. Parentheses are used to add extra details without interrupting the main sentence. मुख्य वाक्याला इंटरप्ट न करता कंसात माहिती देण्यासाठी जी लिहिली जाते दॅट इज कॉल्ड पॅरेंथेसिस. फॉर एक्झाम्पल, माय ब्रदर इंटर ब्रॅकेट्स हू लिव्ज इन कॅनडा ब्रॅकेट क्लोज इज विजिटिंग अस नेक्स्ट वीक. तर पंक्च्युएशन्समध्ये आपण काय काय बघितलं? द पीरियड विच इज ऑल्सो कॉल्ड फुल स्टॉप, द कॉमा, द सेमिकोलन, द कोलन, द डॅश, कोटेशन मार्क्स, and then the apostrophe and parenthesis. Hope you have understood it. Thank you.